इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 80 आहे। निचो नाणवगासो न सावगासोपदेशदो भेत्ता खंदाणं पियकत्ता पविहत्ता कालसंखाणं। काय सांगितलं होतं अर्थ? परमाणू एक प्रदेशी आहे त्याची सिद्धी करायला लागले। मग त्या एक प्रदेशीया स्वभावाच्या द्वारे अनेक विशेषण देऊन सिद्धी केली। कसा आहे? परमाणू एक प्रदेशी असताना नित्य आहे किंवा एक प्रदेशी रूपाने नित्य आहे। पुढे सांगितलं न अनवगासो, अनवकाश नाही। पुढे सांगितलं न सावगासो म्हणजे अवकाश रूप नाही। इकडून येते का? दार उघडायचं बाहेरून। पदेशदो प्रदेशाच्या अपेक्षेने नित्य आहे, अनवकाश नाही, सावकाश नाही। खंदाणम भेदता कत्ताय स्कंधाचा भेदता आहे आणि कर्ता आहे। आणि सांगितलं काय? कालसंखाणम पविहत्ता काल आणि संख्येला प्रविभाजित करणारा आहे। म्हणजे जे काय आपण काल बघितल्यासारखं परिमाण बघितलं, सूक्ष्माती सूक्ष्म परिमाण कोणाचं? द्रव्य क्षेत्र काल भावाचं सूक्ष्माती सूक्ष्म परिमाण जे काय मोजलं जाणार ते परमाणूच्या सहाय्याने। काय कळलं? द्रव्याच्या अपेक्षेने परमाणू हा सगळ्यात सूक्ष्म आहे। क्षेत्राच्या अपेक्षेने सगळ्यात सूक्ष्म क्षेत्र कुठलं? एक प्रदेश। मग तो एक प्रदेश पण कसा काउंट केला जाणार? परमाणूच्या सहाय्याने। म्हणजे परमाणू जितक्या प्रदेशाला जितक्या क्षेत्राला व्यापतो त्याला म्हटलं प्रदेश। त्यामुळं परमाणूच्या सहाय्याने प्रदेशाचं पण मोजमाप झालं, क्षेत्राचं, सूक्ष्म क्षेत्राचं। कालाचं मोजमाप कसं? परमाणूच्या सहाय्याने सगळ्यात मिनिमम सूक्ष्म काल कुठला? एक समय। तर एक समयाच्या त्याच्यात नाही आहे, दुसरं लाल पुस्तक असं। एका परमाणूच्या द्वारे एक प्रदेश मंदगतीने उल्लंघन करण्यासाठी किंवा त्या निकटच्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी जितका काळ लागतो त्याला सांगितलं एक समय। मग परमाणूच्याच सहाय्याने समयाचं सुद्धा ज्ञान झालं। आता सांगा भावाचं काय ज्ञान झालं होतं? ते मी 3 सांगितले, तुम्ही 1 सांगायचं। परमाणूच्या सहाय्याने जघन्य परिणमन घ्यायचं म्हणजे काय? जघन्य परिणमन होताना जे ज्ञानाच्या अविभाव प्रतिच्छेदाने जाणलं जातं ते भाव काय म्हणायचं? भाव अपेक्षेने ते सूक्ष्म परिमाण झालं। म्हणजे काय म्हणायचंय की परमाणू ज्या जघन्य वर्ण आदी भावाने परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते। त्यातही परमाणूची अपेक्षा येते म्हणून सांगितलं भाव परिमाणामध्ये सुद्धा परमाणू सहाय्यक आहे। याप्रमाणे द्रव्य क्षेत्र काल भाव यांचे सूक्ष्म परिमाण प्राप्त करण्यात परमाणू निमित्त आहे म्हणून त्यास संख्याचा विभाजक म्हटले आहे। 80 गाथा आहे। तर काय निघालं कालचं? सुटलाय का नाही सुटलाय? अडकलाय अजून त्याच्यातच शंकेत। तुम्ही समाधान करणार माहितीये? मी कोण समाधान करणार? म्हणजे आपल्याला काय शंका आली होती की अवधी ज्ञानामध्ये 3 भेद आहेत। कुठले सांग? देशावधी, सर्वावधी आणि परमावधी आणि सर्वावधी। सर्वावधी शेवटचं ज्ञान आहे, अवधी ज्ञान।
तर त्या सर्वावधी ज्ञानाची विशुद्धी इतकी आहे की त्याचा विषय परमाणू आहे. त्याच्या खालचे सगळे विषय ॲक्च्युली श्लोक वार्तिकारांनी त्याला पण निषिद्ध केले बरं का. म्हणजे सर्वावधीचा सुद्धा विषय सूक्ष्म कार्बन स्कंद असं घेतलं आहे. आता 2 आचार्यांच्या अपेक्षेने 2 मत आहेत. आणि मग त्याच्यातले पण अनंतावा भाग जो आहे तो मनपरिज्ञानाच्या द्वारे जाणला जातो, तो सुद्धा स्कंद आहे असं सांगितलं त्यांनी. आणि मग परमाणू तर अजून राहिलाच बाजूला. म्हणजे सर्वावधी असं घे म्हणले ताई. तर सर्वावधीचा विषय परमाणू आहे. मग काल आम्हाला शंका आली होती की परमाणू सगळ्यात सूक्ष्म झाला, मग त्या परमाणूपेक्षा सुद्धा अजून काय सूक्ष्म आहे की जे मनपरिज्ञानाच्या द्वारे जाणलं जाणार. कारण मनपरिज्ञानाचा विषय सांगितलं काय, तदनंत भागे मनपरेस. म्हणजे काय, जो सर्वावधीचा विषय आहे त्याच्या अनंतवा भाग जो विषय आहे तो मनपरिज्ञानाच्या द्वारे ग्राह्य आहे. मग तिथं माताजींनी असं सांगितलं की असं काय परमाणूला आपण सूक्ष्म करत जाणार नाही आहे. परमाणूमध्ये काय अजून खोदायचं नाही आहे किंवा काय त्याच्या आत जायचं नाही आहे. एक काल्पनिक सांगायचं आहे त्यांना की शक्ती इतकी आहे मनपरिज्ञानाची. जसं तुम्ही केवल ज्ञानाला सांगताय ना की काय शक्ती आहे केवल ज्ञानाची, लोकाला जाणतं. पण ही शक्ती नाही आहे, हे फक्त व्यक्ती आहे एवढं जाणतं असं. पण जर असे अनंत लोक असते ना तर ते सुद्धा जाणले गेले असते केवल ज्ञानामध्ये. मग हे जसं आपण कल्पनेने सांगतोय त्याची शक्ती एवढी आहे, तसंच सांगितलं सर्वावधीची शक्ती जी आहे त्याच्यापेक्षा अनंतव्या भागाला जाणण्याची शक्ती मनपरिज्ञानाची आहे. आणि शेवटी ते मनातून जाणतं म्हटल्यावर अतिसूक्ष्म आहे. त्यामुळं तर काय प्रश्नच नाही, सर्वावधीपेक्षा मनपरिज्ञान ग्रेटच आहे. जरी ते स्थूल विषयाला ग्रहण करेल तरीसुद्धा हे सर्वावधीपेक्षा श्रेष्ठ आहे मनपरिज्ञान. तर म्हणून इथं त्यांनी जे घेतलं की परमाणूच्या जगन्य परिणामाला जाणणारं जे ज्ञान आहे ते अतिसूक्ष्म म्हटलं जाणार. मग त्यामुळं अवधी ज्ञान आहे ते तर जाणतंच. अवधी ज्ञान जेवढं जाणणार त्याच्यापेक्षा अनंतव्या भागाला मनपरिज्ञान जाणतं. मग ते जगन्य अविभाग प्रतिच्छेदाने परिणमित असेल तो परमाणू किंवा अजगन्य असेल, त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही असं सामान्य समजून घ्या म्हणून सांगितलं. कोणाला विशेष काय समजलं असेल तर अजून सांगा. ॲक्च्युली श्लोक वार्तिकमध्ये बघायचं आहे मला, पण अजून काय असं तेवढंच वाचलं की सर्वावधीचा पण विषय स्कंध असू शकतो. स्कंध आहे, कार्बन सूक्ष्म स्कंध सर्वावधीचा विषय आहे. आणि इवन मनपरिज्ञानाचा विषयसुद्धा त्याचा अनंतवा भाग तो पण स्कंध आहे असं एवढं तर वाचलं होतं. अजून थोडंसं आहे, प्रकरण मोठं आहे हे. बघू मला कसं वेळ मिळेल तसं वाचून, काय मिळालं तर सांगेन वेगळं. याच्याबद्दल जरा फक्त थोडंसं बाहेरचा क्वेश्चन आहे, विचारू का. मनपरिज्ञान आपण म्हणतो मनुष्य लोकांपर्यंत जाणतं, म्हणजे मनुष्य लोकांची एवढी एरिया आहे. तसं नाही म्हणू 45 लाख योजन सांगितली त्याची मर्यादा. कशा आहे पाहुडमध्ये मनुष्य लोक म्हणू नका, 45 लाख योजन म्हणा. का, कारण त्यांनी कशा आहे पाहुडमध्ये केलं ना एक्सप्लेन की जर ते मुनी मानुषोत्तर पर्वतावर स्थित असतील. कुठे आहे मानुषोत्तर, कुठे आहे मानुषोत्तर, पंढरपूरमध्ये नाही. कुठे आहे, जम्बूद्वीपाच्या बाहेर भरपूर काय काय आहे. मानुषोत्तर कुठे आहे सांगा. कालोदधी समुद्र आणि मग पुष्करवर द्वीप आहे ना, त्या पुष्करवर द्वीपाचा हाफ झालं तर ते झालं कोणामुळं, मानुषोत्तर पर्वतामुळं. मग तिथंपर्यंत मनुष्य क्षेत्र आहे सांगता तुम्ही. मग जर ते मुनी मानुषोत्तर पर्वतावर असू शकतील, काय बाधा नाही आहे. 2.5 द्वीपामध्ये मुनी आहेत भावलिंगी संत. त्यामुळं ते जर मुनी तिथं स्थित असतील, कुठं पुष्करवर द्वीपामध्ये मानुषोत्तर पर्वताच्या जवळ तिथं जर स्थित असतील तर ते मनपरिज्ञानी असताना त्यांचं क्षेत्र किती असणार. त्याच्याबद्दलच माझा क्वेश्चन होता दीदी. बोला. की जसं की मनुष्य म्हणजे काल वाचलं की मनपरिज्ञानी मनुष्याच्या मनातलं जाणतोय म्हणून. मनातलं जाणतं, मनुष्याच्या मनातलं नाही, मनातून जाणतं. संज्ञी जीव कोणी जरी असतील तरी तिर्यंजनच्या मनातलं सुद्धा जाणतात, काय बाधा नाही आहे. देवांच्या मनातलं जाणतील, नारकीच्या पण जाणू शकतात, पण नारकी आणि भावलिंगी मनपरिज्ञानी एकत्र येत नाहीत, त्यामुळे नाही जाणू शकणार. म्हणजे मला काय सांगायचं होतं, मी आम्ही हे प्रकरण ह्याच्यामध्ये घेतलं होतं, मनपरिज्ञान वृद्धीच्या वेळेस खुलासा झाला होता ना,
तर ते प्रवचन ऐकायचं तर बघा, त्यामध्ये पण खुलासा घेतला आहे. 64 वृद्धीचे जे झालेत ना प्रवचन, त्याच्यामध्ये मनपरे ज्ञानाच्या वृद्धीचं वर्णन घेतलं होतं. मग त्यामध्ये सांगितलं की जर ते मुनी तिथं उभारले असतील ना मानुषोत्तर पर्वतावर, तर त्यांचं सुद्धा क्षेत्र मॅक्झिमम 45 लाख योजन असू शकतं. म्हणजे काय, 45 लाख योजन अंतरामध्ये असणाऱ्या संज्ञी जीवांच्या मनातून ते जाणू शकतात, मनातलं काय असेल ते. म्हणजे मी इथं उभारली आहे आणि 45, मी समजा मनपरे ज्ञानी, तर 45 लाख योजन सोड, इथून फलटण किती आहे, त्या फलटणमध्ये काय चाललं आहे ना घरात त्यांच्या मनात, ते मी जाणू शकते आत्ता. म्हणजे मनातला पदार्थ जाणू म्हणजे किती सूक्ष्मता आली त्या ज्ञानाला. मग म्हणून सांगितलं ते जर मुनी तिथं स्थित असतील ना, तर त्यांचं 45 लाख योजन कसं घ्यायचं, 22.5 लाख योजन आत आणि 22.5 लाख योजन बाहेर. मग बाहेर तर मनुष्य क्षेत्र नाही आहे, मग मनाचं अवलंबन काय तिथं, तिथलं कसं जाणणार ते, आहेत की मनुष्य नाही आहेत, तियांचे आहेत, देव आहेत, त्यामुळं त्यांच्या मनातनं जाणू शकतील, त्यांच्या मनातला पदार्थ जाणू शकतील. पण मनुष्य क्षेत्रच मर्यादा म्हटलं तर बाधा येते. म्हणून कोणाच्या अपेक्षेने घ्यायचं ढाईद्वीप, जर मेरू पर्वताजवळ असतील ना ते मुनी, तर त्यांच्या अपेक्षेने ढाईद्वीप म्हणजे 2.5 लोक पूर्ण, इकडं 22.5 लाख योजन, इकडं 22.5 लाख, असं 45 लाख योजन त्यांची मर्यादा. पण जिथं कुठं असतील ना, जर तिथं मानुषोत्तरवर उभारले असतील तर बाहेरचं 22.5 आणि आतलं 22.5, आणि जर मेरू पर्वतावर असतील तर मेरू पर्वताच्या आत 22.5 आहे काय. मेरू पर्वत आहे 10,000 योजन त्याची नीव, आणि तर ते जर तिथं उभारले असतील तर तिथून 22.5 आणि 22.5 म्हणजे 2.5 द्वीप आला, 45 लाख योजन. मग जिथं कुठं असतील तिथून समजून घ्या, मागं पुढं त्याचं रेडियस एवढं आहे 22.5 लाख योजन, आणि एकूण ते 45 लाख योजन मधलं ग्रहण करू शकतील. ठीक आहे. मतांतर झाली दुसऱ्या आचार्यांचं मध्ये असं काही 2 मध्ये बद्दल, एक 45 लाख म्हणजे नुसतं मनुष्य फिरत पण, आणि कोण आणि इवन एका आचार्यांचं असं पण मत आहे की जर ते मनुष्योत्तरवर उभारले असतील तर आतलंच 45 लाख योजन घ्यायचं, म्हणजेच ते मनुष्य क्षेत्र तुम्ही जसं म्हणताय तसं. ठीक आहे. पण हे प्रचलित मत आहे असं त्यांनी घेतलंय. उगाशाय पाऊडमध्ये जी चर्चा घेतली आहे ना, त्यात शंका समाधानमध्ये हे खुलासा केला आहे त्यांनी की जे आत्ता मी सांगितले ना, रेडियस अपेक्षेने 22.5 धरा, मग ते कुठंही असू देत मुनी, हे प्रचलित आहे. ठीक आहे. जायचं का पुढं परमाणूला घेऊन, कुठंपर्यंत आलो होतो, हे कोण आहेत आपण काल भाव अपेक्षित बघत होतो ना. हां, तर ते झालं होतं. अमृतचंद्राचार्यांच्या टीकेचं थोडंसं राहिलं होतं. तुम्हाला बघायचं असेल तर घ्या, नाही तर घ्यायचं आहे पुस्तक, आहे पुस्तक आहे ते, देख संयम. काय सांगायला लागलेत, थोडंसं काय झालं ते प्रकरण वाचते मी. परमाणू आहे तो प्रदेशाच्या द्वारे जो रूपादी गुण सामान्य स्वरूप आहे, सदैव अविनाशी असल्यामुळे नित्य आहे. आपल्या एक प्रदेशद्वारा त्या प्रदेशापासून अभिन्न अस्तित्व असणाऱ्या स्पर्शादी गुणांना अवकाश देतो, म्हणून अवकाशाने रहित नाही. म्हणजे काय सांगितलं, परमाणू अवकाश देणारा आहे. कोणाला अवकाश देतो परमाणू, स्वतःच्या गुणांना अवकाश देऊ शकतो. एक प्रदेश आहे तो दुसऱ्या कोणाला जागा देणारा नाही आहे, स्वतःलाच फक्त अवकाश देऊ शकतो. म्हणून तो कसा आहे, अनवकाश नाही, म्हणजे सावकाश आहे. पुढचं सांगितलं विशेषण, दोन आदी प्रदेशांचा अभाव असल्यामुळे एका प्रदेशाद्वारा स्वयमेव आदी मध्य अंत असल्यामुळे सावकाश नाही. म्हणजे काय, अवकाश. कुठं बसणार आहे का, बसा ना तिथंच, बसा ना तिथंच, बसा ना, नको बसा. देणार आहे आहार रोज तुम्ही, आता घट्ट होणार आहे. नाही शास्त्राचं आहे. बसाव. तर सावकाश नाही, म्हणजे कशाला अवकाश देत नाही, कोणाला देत नाही,
दोन प्रदेश आदींना अवकाश देणारा नाही म्हणून सावकाश नाही. हा परमाणूचं परमाणूचा एक प्रदेश. आणि अनवकाश नाही म्हणजे अवकाश देणारा आहे. तर कोणाला अवकाश देतो? त्याच्या गुणांना, अनंत गुणांना तो अवकाश देणारा आहे म्हणून सावकाश आहे आणि सावकाश नाही. दोन्ही पण सांगितलं बरोबर. स्यात सावकाश, स्यात अनवकाश. अवकाश म्हणजे दुसऱ्या अणूला अवकाश देणारा नाही. प्रत्येक अणू स्वतंत्र आहे परमाणू. आणि अवकाश काय म्हटलं तर आपल्या गुणांना काय अवकाश देणारा म्हणजे जागा देणारा आहे. अनवकाश म्हणजे दोन प्रदेश आदींना जागा देणारा नाही म्हणून. नाही मग येत नाही का की स्कंद होत नाहीत का? सगळे एकमेक रूप होत आहेत की नाही? मग तरी सुद्धा का तसं म्हटलं एक दुसऱ्या अणूला सावकाश अवकाश देणारा नाही परमाणू असं का म्हणतात? काय म्हणता परत एकदा? समोर या की असं मला इकडं व्हायला. बसा विजू काकी. बसणार आहे तुम्ही खाली आहार द्यायला रोज आता? बसा इकडे समोर. त्याच्यावर थोडी बसा म्हणते तुम्हाला मी. आहे का? बघितलं सगळ्यांनी तुम्हाला. बसा. बोला. परमाणू अनवकाश का म्हणते तसं पाहिलं असताना एकमेक रूप होत आहेत की नाही? स्कंद कसा तयार होतो? बरोबर आहे की. मग तरी सुद्धा का तसं म्हटलं? प्रदेश भिन्न भिन्न आहेत ना. तेच सांगितलं ना काल पण मी की जरी एका प्रदेशावर साही द्रव्य आहेत तरी सुद्धा ते प्रदेश भिन्नच आहेत त्यांचे. एकाच प्रदेशावर असले तरी सुद्धा. म्हणजे इथं पण म्हटलं ना जरी जीव आणि पुद्गल एकत्र आहे त्याच ठिकाणी साही द्रव्य आहेत पण तरी सुद्धा तुम्ही प्रदेशभेद सांगता का नाही? एकाच प्रदेशात असून सुद्धा. म्हणून तो अन्यांना आपल्या प्रदेशात घेत नाही हा घ्यायचा अर्थ त्याचा. म्हणून तो कोण आहे? अनवकाश. अनवकाश आहे. आणि सावकाश आहे म्हणत असताना आपल्या गुणांना स्थान देणारा आहे म्हणून सावकाश आहे. तिसरं विशेषण घेतलं. एक प्रदेशाद्वारे स्कंधाच्या भेदाला निमित्त असल्यामुळे स्कंध तुटण्यास निमित्तपणामुळे स्कंधाचा भेद करणारा आहे. एक्सप्लेन करा. स्कंधाचा भेद करणारा का सांगितलं तर प्रत्येक परमाणू भिन्न भिन्न आहे त्यामुळं त्याचा भेद होऊ शकतो ना स्कंधाचा. स्कंद वेगळा वेगळा होण्यासाठी प्रत्येक प्रदेश जर वेगळे वेगळे आहेत म्हटल्या तरच तो भेद होणार आहे. एकमेक रूप झाले आपण कसं म्हणतो मिश्रण आणि संयोग. म्हणजे आता मला म्हणायचंय कोण म्हणेल की दगड आहे त्याला मी हातोड्याच्या द्वारे सांगितलं तर ते भेदक म्हणला गेला. मग परमाणू थोडी त्या स्कंदाला भेदणारा असं का म्हणलं? परमाणू भेदणारा नाही पण परमाणू स्वतंत्र असल्यामुळे तो त्याचा भेद होऊ शकतो म्हणून तर ते कारण सांगितलं परमाणू. परमाणू भेदणारा आहे. होय भेदणारा आहे. भेदणारा आहे का म्हटलं त्याच्या निमित्तानं भेद होतोय. हो स्कंदाचा भेद होतोय म्हणून भेदणारा. स्कंधापासून बाहेर पडतो हाच त्याचा भेद हे सांगायचं. म्हणजे काय म्हणलं असं तोडणारा नाहीये तो पण तो स्वतः बाहेर पडला म्हणजे स्कंदाचा भेद झाला. म्हणून म्हणलं की तो स्कंधाचा भेदता सुद्धा आहे. आता करता कसा आहे सांग? स्कंधाचा करता एक करताच आहे बस. स्कंद येऊन एकत्र परमाणू येऊन एकत्र स्कंद होतो म्हणजे स्कंदाचा करता आहे आणि त्या स्कंदातून बाहेर पडतो म्हणजे त्याचा भेदता आहे. एवढंच. वही पेन तू अजून आणली नाहीस आणू पण नकोस. 80 गाथा आहे 80 त्याचीच टीका आहे. त्याच्यात मराठी वाचती आहे. तुझं हिंदी पुस्तक आहे का? एक प्रदेशाद्वारे स्कंधाच्या संघाताला निमित्त असल्यामुळे स्कंधाचा करता आहे. स्कंध रचनेचं निमित्त असल्यामुळे परमाणूच्या द्वारे स्कंध केला जातो असं म्हटलं जातं. पुढं एका आकाश प्रदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या प्रदेशद्वारा आपल्या गती परिणामास प्राप्त होतो म्हणून कालाचा विभाजक आहे. हे घेतलं होतं का? नव्हतं वाचलं वरचं. म्हणून परमाणू एक प्रदेशाद्वारा संख्याचाही विभाजक आहे. कालाचा विभाजक आहे तसं संख्याचा सुद्धा विभाजक आहे. संयमी त्यांना बघायचं का? दाखवतो. तुलाच नसं समोर ठेवावं. एकेन प्रदेशेन स्कंध संघात निमित्तत्वात स्कंधानाम करता. इथंपर्यंत झालं होतं आपलं. पुढं सांगतायत एकेन प्रदेशेन
एक आकाश प्रदेश अतिवर्तित तद्गती परिणाम आपन्नेन समय लक्षण काल विभाग कारणात कालस्य करणात समय लक्षण काल विभाग करणात कालस्य प्रविभक्ता. काय सांगितलं? आणि सगळेजण व्हिडिओ चालू ठेवून मला काय 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 दाखवते, म्हणून मी इकडं तिकडं फिरायला लागले. करंटचं कारण झालं. आणि त्या काकी तुमच्या मागं मी पण फिरून आले माहिती का. तर काय सांगितलं, एका प्रदेशाच्या द्वारे एक आकाश प्रदेशाचं अतिवर्तन करणारा म्हणजे काय, उल्लंघन करणारा, तद्गती परिणामाने संपन्न, त्या गती परिणामाला प्राप्त, आपन्न म्हणजे प्राप्त, समय लक्षणरूप काल विभागाचं कारण असल्यामुळे किंवा समय विभागा त्या कालाचा विभाग करत असल्यामुळे कालाचा तो विभाजक असं म्हणला जातो. म्हणजे काय कळलं? एक परमाणू मंदगतीने एका प्रदेशाचं उल्लंघन करून निकटच्या प्रदेशामध्ये जाण्यास जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं समय. असा समय उत्पन्न किती ते होईल? समय उत्पन्न होण्यासाठी सुद्धा काय निमित्त झाला इथं, तर तो परमाणूच निमित्त आहे, म्हणून तो कालाचा विभाजक म्हटला गेला. कारण कालाचं सुद्धा गणित काढायचं तर त्याचं सूक्ष्म परिमाण काढायचं तर परमाणूच्या द्वारे काढलं जातं. म्हणून कुठे वही पेन लताबेन असलं होय, आमचं काय घ्यायचं नाही बिलकुल, तुमचं घेऊन यायचं असतंय. अरे उठ, तिथं वही आहे, घे, उठ उठ उठ, घे वही, तिथं नवीन वही आहे, घे. मग नाही नंतर काय नसतं, मला माहिती आहे कधी लिहिते, लिहिली सगळे ऐकतात, सगळे लिहितात, हो ना. ओ लिहिताय ना दीपाली भाभी, अनिता काकी. म्हणजे ते त्यांना सांगायचं असते, मला तुला सांगायला लागले. बर चला, कोण लिहिल त्याचा फायदा आहे. कालाचा विभाजक काय आहे तुम्ही नाही अर्थ? कालाचा विभाजक म्हणजे काय, कालद्रव्याचं परिमाण काढायचंय तुम्हाला. एक समयापासून काय तुम्ही म्हणता ते घडी, घंटा, आवलीन, सगळं जे काय काढता ना, तर ते सगळं परिमाण काढण्यासाठी मदत कोणाची मिळाली, एका समयापासून काउंटिंग सुरू होणार आहे. मग ते एक समय काढायचा कसा, तर त्याच्यासाठी सुद्धा मदत करणारा परमाणू आहे. कारण परमाणू उल्लंघन करेल त्यावेळेस त्याचं जेवढं टाईम पिरियड आहे एका प्रदेशावर जाण्यासाठी निकटच्या, ते पण मंद गतीने, त्याला जेवढा काळ लागला त्याच्यावरून समयाचं माप झालं. म्हणून एक समयसुद्धा सांगणार तो परमाणूच मदत करणार आहे. म्हणून तो कालाचा विभाजक आहे, म्हणजे कालाचं मोजमाप करण्यासाठी मदत करणार आहे असं म्हणा, विभाजक म्हणा. किंवा विभाजक म्हणजे भेट करत 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 शेवटी समयापर्यंत आपण येणार, तर ते करण्यासाठी कोण आहे, म्हणजे खूप आहे, त्यात इतके समय असतात असं समजा आपल्याला म्हणायचं. कारण विभाजक शब्द त्यांनी प्रत्येक ठिकाणी वापरलाय. बरोबर. मग कसा विभाजक, आता उत्पन्न होण्याचं तर आधी झालंच होते की, कशाला म्हणायचं, तुमचं काय काल सूक्ष्म काल सांगत असताना तर हे वर्णन झालंयच ना, म्हणजे तर परत घेण्याचं काय प्रयोजन आहे त्यांचं, तर विभाजक सांगतायत ते झालं. म्हणजे तेच झालं होतं, वाचलं होतं आम्ही, टीप वाचली होती. चार जे द्रव्य क्षेत्र कालभाव सांगितलं ना, तेच घेतलं. मग विभाजक म्हणून काय घेतलं त्याची मराठी टीप त्यांनी खुलासा केला, ते वाचलेलं. आता संस्कृत वाचतोय. प्रदेशांनी बोला. तुम्ही त्याची विशेषणं जी सांगितली परमाणूंची, तर त्याच्यामध्ये अवकाश सांगितलं का अनावकाश सांगितलं? दोन्ही पण सांगितलं. अनवकाश नाही म्हणजे सावकाश आहे, आणि सावकाश नाही म्हणजे अनवकाश आहे. विस्कटला नाही ना कुठं? अहो ते जसं गाते ते तसं सांगणार मी, काय मनाचं सांगते का काय हाय, म्हणूनच शास्त्र घेऊन बसत जावा. मी खोटं सांगते काय, चेक करत जावं. हो ना, पण जसं त्यांनी सांगितलं त्यासाठी त्यांना क्वेश्चन आला ना. शास्त्राचं थोडं वेगळं आहे ना. होय का? काय लिहिलंय वाचा, काय वाचा, काय लिहिलंय, काय लिहिलंय वाचा. नाही तिथे ते सेम आहे दोन्ही. माझ्या ऐकण्यात थोडं गल्लत झाले. बर, माझ्या सांगण्यात नाही ना काय.
हा, तर अनवकाश नाही म्हणत असताना तो सावकाश आहे. निगेटिव्हला पॉझिटिव्ह करून बघायचं. ते आहे बरोबर आणि आहे. सावकाश नाही म्हणजे अनवकाश आहे. अनवकाश आहे. हा, ठीक आहे. चला पुढं काय सांगितलं मग? प्रदेशांनी कालाचा विभाजक आहे हे सांगितलं. पुढं सांगतायत एकच वाक्य आहे तेवढं मोठं. वाचा विजू बाकी वाचा जोरात, मला ऐकू यायचं. एकेन प्रदेशेन तत्सूत्रित द्विआदि भेदपूर्विकायाः स्कंदेषु द्रव्यसंख्यायाः. नाही पुढं बरं तेवढा अर्थ लवू का? ठीक आहे, राहू देत. एका प्रदेशाच्या द्वारे तत्सूत्रित म्हणजे त्याच्याद्वारे सूत्रित काय केलं? दोन आधी भेदपूर्वक काय झालं म्हणजे काय झालं तर अनेक प्रदेश सूत्रित म्हणजे काय सांगितलं ते विचारलं. प्रदेशांनी रचलेलं. सूत्रित म्हणजे काय? रचलेलं असं म्हणा. एका प्रदेशाच्या द्वारे रचलेल्या द्विआदी भेदपूर्वक स्कंधामध्ये द्विआदी भेदापासून त्या स्कंधाचं विभाग केला जातो. कोणाच्या द्वारे? एका प्रदेशाच्या द्वारे. काय केलं? प्रदेशांनी रचलेल्या दोन आदी भेदापासून म्हणजे द्वेणुक त्रेणुक चतुरणुक जे काय आहे ते स्कंद, त्या भेदापासून द्रव्य संख्येचा विभाग आपल्या एक प्रदेशाद्वारे करतो. म्हणजे काय? स्कंद आहे एक समजा, तो किती प्रदेशी आहे हे कसं काउंट करणार तुम्ही? परमाणूच्या द्वारेच. म्हणजे जर तो संख्यात परमाणूंचा बंच आहे तर त्याचे किती प्रदेश आहेत? काय संयमी? संख्यात परमाणूंचा स्कंद आहे तर त्याचे संख्यात प्रदेश म्हणले. असंख्यात परमाणूंचा स्कंद असेल तर बोल. अनंत परमाणूंचा स्कंद असेल तर किती प्रदेशी? विचार करून उत्तर दे. का? अनंत परमाणूंचा स्कंद असेल तर किती प्रदेशी? परत विचार कर. अनंत म्हणताना पण विचार कर. काय किती प्रदेशी हो? अनंत परमाणूंचा स्कंद किती प्रदेशी? अनंत प्रदेशी कसा असेल? मला सांगा. लोकाकाश किती प्रदेशी आहे? असंख्यात प्रदेशी. थांब की जरासं, मला प्रश्न तर विचारू दे पूर्ण. लोकाकाश किती प्रदेशी? असंख्यात प्रदेशी. लोकाकाशाच्या बाहेर पुद्गल आहे का? मग किती प्रदेशी आहे स्कंद तुमचा? अनंत प्रदेशी कसा असू शकणार मग? असं तुम्हाला क्वेश्चन विचारायला पाहिजे. तुम्हाला विचारायला पाहिजे क्वेश्चन. कसं कळलं का? प्रश्न तर कळलं का? कुठून आणला मग? अनंत प्रदेशी जीव नाही, पुद्गल नाही, धर्म नाही, अधर्म नाही, फक्त आकाश द्रव्य अनंत प्रदेशी, कालद्रव्य एक प्रदेशी. मग अनंत प्रदेशी पुद्गल कुठनं आला आणि तो कुठं राहणार? लोकाकाशातच साई द्रव्य आहेत. लोकाकाशाच्या बाहेर पुद्गल नाही आहे. आणि एक पुद्गलाचा अनंत प्रदेशी स्कंद म्हटला तरी सुद्धा तो एवढ्या जागेत सुद्धा राहील. म्हणजे किती मिनिमम जागात राहील सुद्धा राहील. मग त्याला अनंत प्रदेश कसं म्हणायचे? तर बोला. हां, जसं आत्ता सांगितलं ना की एका आता ही जी जागा आहे आपली असंख्यात प्रदेशी जीव आहे, तिथे किती द्रव्य आहेत म्हणलं? अनंत द्रव्य आहेत. अनंत द्रव्य आहेत. तर ते अनंत द्रव्य किती प्रदेशात व्यापले? एवढ्याच प्रदेशात, असंख्यात प्रदेशात. तरी पण असंख्यात प्रदेश. हां, तर तो असंख्यात प्रदेशीच आहे. मग मला सांगायचंय की प्रत्येक परमाणू, एका परमाणूच्या जागेवर सुद्धा अनंत परमाणू राहू शकतात. मग त्यांचे अनंत प्रदेश म्हणा नाहीतर एक प्रदेश म्हणा. असंच की प्रदेश एकमेकात घुसत नाही, त्याच्या अपेक्षेने ते अनंत प्रदेश आहेत. पण एकाच प्रदेशावर व्यापतात, त्यामुळे ते एक प्रदेश सुद्धा आहे. मग तो स्कंद असेल किंवा स्वतंत्र परमाणू असतील, त्यांची ती अवगाहना असल्यामुळं, ते सूक्ष्म असल्यामुळं मग ते एका ठिकाणी व्यापू शकतात. कळलं म्हणा? सगळ्यांच्या तोंडावर प्रश्नचिन्ह दिसतं.
आलाच प्रश्न. बोला. एका प्रदेशावरती अनंत जीव असू शकतात. त्यांचं जे काही थोडंसं आहे ते म्हणजे एका प्रदेशावरती अनंत परमाणू मानू शकतो ना आपण. मानू शकता. कॅपॅसिटी आहे. मग तसंच की संख्यात प्रदेश असू देत, असंख्यात प्रदेश असू देत, त्याच्यामध्ये अनंत प्रदेशी स्कंद राहू शकतो. काय म्हणते काका? रिपीट करा. संख्यात प्रदेश असू देत किंवा असंख्यात प्रदेश असू देत, त्याच्यावर अनंत प्रदेशी परमाणू राहू शकतो. स्कंद म्हणा, अनंत प्रदेशी स्कंद, परमाणूंचा स्कंद राहू शकतो. तर म्हणून सांगितलं की तो स्कंद किती प्रदेशी आहे ह्याचं काउंटिंग करण्यासाठी परमाणू मदत करतो. कारण ते किती प्रदेशी आहे हे एका परमाणूच्या प्रदेशावरून सांगितलं जाणार. म्हणून म्हटलं तो स्कंद अनंत प्रदेशी आहे म्हणा, नाहीतर असंख्यात प्रदेशी आहे म्हणा, किंवा संख्यात प्रदेशी आहे म्हणा. म्हणून परत एकदा वाचते वाक्य. प्रदेशांनी रचल्या गेलेल्या 2 आदी भेदापासून द्वेणुक, त्रेणुक, चारणू इत्यादी द्रव्य संख्येचा विभाग आपल्या एक प्रदेशाद्वारे करतो. कोण? तो परमाणू. मिळाले का अनिता काकी तुम्हाला? मी कुठं वाचतेय? हॅलो, हँग झालं का काय? ठीक आहे. तर हे सांगितलं त्यांनी प्रदेशाच्या द्वारे कसं भेदला गेला. द्वेणुक. पुढचं सांगतायत. पुढं वाचा. एकेन प्रदेशेन तत् अवच्छिन्न एक आकाश प्रदेश पूर्विकायाः क्षेत्रसंख्यायाः. द्रव्याची संख्या सांगितली अशी भेदली जाणार. आता क्षेत्राची संख्या कशी भेदली जाते हे सांगायला लागले. संख्येचा विभाजक आहे ना, ह्याच्यासाठी हे खुलासा करायला लागले. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव यांची संख्या सुद्धा अशी विभाजली जाते. कुठल्या अपेक्षेने ते सांगतायत. वाचलं? काय सांगितलं? एका प्रदेशाच्या द्वारे त्या प्रदेशा एवढ्या एका आकाश प्रदेशापासून 2 आकाश प्रदेश, 3 प्रदेश, असंख्यात प्रदेश आदी क्षेत्र संख्येचे विभाजन करतो. काय कळलं? आपल्या एक प्रदेशाद्वारे तुम्ही पुण्य घेऊन बसत नाही जवळ, काय करणार मी? आला का? कुठं गेला तुम्ही सगळे? व्हिडिओ पण नाही दिसत आहे. मला दिसलं की आला आला पण नाही दिसत आहे ना. बर, चला दिसेल. आवाज आला आता, व्हिडिओ नाही आला. दिसेल. दिसला का? मी इथे आहे. आपल्या एक प्रदेशाद्वारे त्या प्रदेशा एवढ्या एका आकाश प्रदेशापासून क्षेत्र संख्येचे विभाजन होते. द्रव्य संख्येचं विभाजन म्हणजे काय? एक परमाणू, त्याच्यापासून काउंटिंग केलं. आता क्षेत्र संख्या म्हणजे काय? एक प्रदेश. मग तो जो काही एक प्रदेश आहे त्याचं काउंटिंग होणार, ते झालं क्षेत्राचं विभाजन. मग अशीच सांगितलं ना, ते द्रव्याकडे लावायचं आहे, प्रदेशाकडं नाही. जे आपण म्हणलो ना की ते किती प्रदेशीय नाही, किती अणुवाला आहे हे लावायचं. म्हणून ते द्रव्य संख्या लावायची, क्षेत्र संख्या नाही. ओके. पण मी सांगितलं ना अनंत प्रदेशीकडं, तर ते या पॉइंटमध्ये येणार. क्षेत्राची अपेक्षा, द्रव्याची अपेक्षा, तो परमाणू, तो स्कंद किती परमाणूंचा आहे ह्याचं काउंटिंग पण परमाणूवरून होणार. मग तो 2 अणुवाला आहे, संख्यात अणुवाला आहे की अनंत अणुवाला आहे, वगैरे वगैरे. म्हणून द्रव्य संख्येचं विभाजन झालं. आता क्षेत्र संख्येचं विभाजन मगाशीचं इथं कॉपी पेस्ट करून घ्या. जसं ते जेवढ्या परमाणूवाला तो स्कंद आहे तेवढ्या प्रदेशी आहे असं म्हणलं जाणार. हे झालं त्याच्या क्षेत्राचं विभाजन, क्षेत्र संख्येचं विभाजन. पुढं एकेन प्रदेशेन एक आकाश प्रदेशवर्ती तद्गती अतिवर्तित तद्गती
परिणाम अवच्छिन्न समयपूर्विकायाः कालसंख्यायाः त्याचं परिमाण आहे. ह्याच्यासाठी सांगतायत काय सांगितलं, एका प्रदेशाच्या द्वारे. आता आपण सांगितलं सगळं काय, एक परमाणू एका आकाश प्रदेशावरून उल्लंघन करून निकटच्या प्रदेशावर जाण्यासाठी जितका वेळ लागला, आपल्या एक प्रदेशाद्वारा एका आकाश प्रदेशाचे उल्लंघन करणाऱ्या त्या परमाणूच्या गती परिणामा एवढ्या समय परिणाम अशा समयद्वारा म्हणजे एक समय, दोन समय, अनंत समय आदी कालसंख्येचा विभाग करतो. काय कळलं? आता एक परमाणू आहे तो समजा फलटणवरून अकलूजला आला. किती काळ गेला त्याच्यामध्ये, ते कसं काउंट करणार, तर त्याच्यासाठी लावा एक समयापासूनचं परिमाण. म्हणजे तिथून एका प्रदेशावर आला तर तो एक समय झाला, दुसऱ्या प्रदेशावर आला दुसरा समय झाला, म्हणजे किती समय गेले ह्याच्यामध्ये हे काउंटिंग होणार परमाणूच्याद्वारेच. म्हणून सांगितलं कालाचं सुद्धा विभाजन होणार ते परमाणूच्याद्वारे असं. म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी ते कंसात दिलेत ना, ते विभाग आहे तो सांगायचा आहे. पहिल्या ठिकाणी दिले द्विअणू, त्रिअणू, 4 अणू, हे द्रव्यापेक्षेने विभाजन झालं. क्षेत्रापेक्षेने 2 प्रदेश, 3 प्रदेश, हे झालं क्षेत्रापेक्षेने. कालापेक्षेने आता एक समय, 2 समय आदी. आता राहिलं काय, भाव. आज वाचायचं का उद्या? भावात अडकताना परत तुम्ही म्हणून विचारायला लागले. हां वाचा, वेळ कुठलं 5 मिनिटं पण नाही राहिले. एकेन प्रदेशेन विवर्ती जघन्य वर्णादी भाव अवबोधपूर्विकायाः भावसंख्यायाः प्रविभागकरणा प्रविभक्ता संख्यायाः अपि इति. काय सांगितलं, एका प्रदेशाच्या द्वारे त्यामध्ये विवर्तन प्राप्त करणाऱ्या म्हणजेच परिणमणाऱ्या असं परमाणूच्या जघन्य वर्ण आदी भावाला जाणणाऱ्या ज्ञानापासून अवबोधपूर्वी काय आहे ना, ह्याच्यावरून काढायचा आहे तो अर्थ. त्या जघन्य वर्णादी भावाला जाणणाऱ्या ज्ञानापासून भाव संख्येचा विभाग करतो. होय अहो, ते काय आता झालंय थोडंसं, 5 मिनिटं सहन करा, 5 मिनिटं पण नाही राहिली. काय सांगितलं, एका प्रदेशाच्या द्वारे त्यामध्ये परिणमन करणाऱ्या परमाणूचं जघन्य वर्णादी भावाने जे काय परिणमन चालू आहे त्या भावाला जाणणारं ज्ञान, त्याच्यापासून भाव संख्येचा विभाग केला जातो, जे आपण खुलासा बघितलं. जगन्य भाव म्हणायचं. मग जगन्य भावाला जाणणारं ते ज्ञान, ते भाव म्हणजे ज्ञानाचं सूक्ष्मता सांगायसाठी परमाणूचं अवलंबन घेतलं हे सांगायचंय. एक भाव वगैरे नाही लावायचं. हो, जघन्य भाव नाही, सूक्ष्मता सांगायची ना, ह्याच्यासाठी सांगायले. भाव अपेक्षेने सूक्ष्मता कोणाची, तर जेव्हा ते ज्ञान त्या परमाणूचं जाणतो, परमाणूच्या जगन्य परिणमनाला जाणतो, ती त्या ज्ञानाची सूक्ष्मता आहे. मग हे सूक्ष्मता जाणण्यासाठी परमाणू मदत करतो, असं इकडं लावायचंय. संयमी जम्बूजेट. परमाणूच्या निमित्तात जघन्य भाव काढला गेला ना. जघन्य भाव, जघन्य भावाने परिणमित जो परमाणू आहे त्याला जाणणारं ते ज्ञान, त्याची सूक्ष्मता परमाणूवरून काढली, म्हणून त्याला भावाचं सुद्धा विभाजक म्हणलं, भाव संख्येचं विभाजक. म्हणजे सगळ्यात सूक्ष्मता जी घेतली ती भावाची सूक्ष्मता. कसं भावाची सूक्ष्मता घेतली, तर जघन्य रूपाने जे परिणाम आहे परमाणूमध्ये त्याला जाणणारं जे ज्ञान, ज्ञानच घ्यायचंय, ते सूक्ष्म आहे. म्हणूनच ते इथं ज्ञान त्यांनी जयसेनाचार्यांनी ज्ञान घातलं नाही आहे, म्हणून इथं वाचते परत एकदा. एका प्रदेशाने तद्विवर्ती त्याचं परिणमन करणारं कोण, जगन्य वर्णादी भाव रूपाने परिणमन करणाऱ्याचं अवबोधपूर्विकायाः त्याचं ज्ञानाच्या द्वारे जे काय जाणलं जातं
तर ते भावसंख्येचं प्रविभाग करत असल्यामुळे संख्येचा प्रविभक्ता सुद्धा आहे परमाणू. म्हणजे कालाचा विभक्ता आहे तसंच संख्येचा सुद्धा विभक्ता आहे. काल तसं भाव घ्यायचंय, द्रव्य क्षेत्र काल झालं की नाही तसं भावाचा पण विभाजक आहे. तेच नाही, संख्येचा आणि कालाचा हे त्यांनी आधी 2 शब्द घेतलेत ना, तर कालाचा विभाजक आहे हे स्वतंत्र सांगितलं आणि संख्येचा विभाजक म्हणत असताना 4ही घेतले त्यात परत, द्रव्य क्षेत्र काल भाव असं. ऍक्च्युली कालाचा विभक्ता म्हणत असताना जे सांगितलंय ना तेच इथं कालाच्या संख्येचा विभाजक सांगितला. म्हणजे तिथं पण त्यांना एक समय सांगायचा आहे, इथं पण एक समय सांगितला. ठीक आहे, तर असं हे समजून काय फायदा आपल्याला. अजून जयसेनाचार्यांची खुलासा जास्त आहे, ते जगन्य आणि उत्कृष्ट अशा रूपाने त्यांनी खुलासा केला. काय समजून फायदा आपल्याला. आज जेवण पचणार नाही का भूक लागली नाही, संपली भूक गेली. असं इतकं सूक्ष्म वर्णन आहे, सूक्ष्म ज्ञान आहे आपलं. आपण त्याला किती किती स्थूल जाण्यासाठी वापरून संपवतोय. प्रत्येक पर्याय तुम्ही इतकं जाणू शकता, इतकं उघाड होऊ शकतो आपल्या ज्ञानाचा. काय विजू काकी, आणि कशात घालवतोय ज्ञान आपलं. किती समय लावायला पाहिजे उलट ह्याच्यामध्ये. काय काका, नाही आहे का आपल्याकडं ज्ञान. किती पाठांतर आहे, किती आपलं वाचन आहे, मग त्याचा किती उपयोग करू शकतो उलटा अजून फायदा पुढं. काय सये मी आपल्याला काय सांगल ते समजतं म्हणल्यावर किती आपल्या ज्ञानामध्ये धार आहे. पण वाटत नाही का असं आपण प्रत्येक पर्याय वाया घालवतोय ते ज्ञान. इकडं लावायला पाहिजे, हे ग्रहण करायला पाहिजे. पात्रता तर तयार करा ना. जेव्हा पडेल ना तुमच्यामध्ये ते शब्द तेव्हाच्या तेव्हा लगेच ते विशुद्धीच्या निमित्तात तुम्हाला ग्रहण होणार. म्हणून मला हे सगळं ग्रहण करायचं आहे, याचं अध्ययन करायचं आहे, याच्याद्वारे मला आत्म्यापर्यंत जायचं आहे. हे भाव जेवढे तीव्र ठेवणार ना तेवढं तुम्ही जेव्हा सुरुवात करणार तेव्हापासून फायदा होणार. नाहीतर आपलं कुठं घालवतोय. म्हणून त्यांनी काय सांगितलं, एक वाक्य माहिती, एक पिक्चरचं गाणं म्हणलं तुम्ही. मला एक काल परवा भजन मिळालं, फार छान भजन आहे, ऐकू 2 लाईन. एवढं सुंदर वाटलं ना, पण मला माहीत नाही ते पिक्चरचं गाणं आहे. म्हणजे सॉरी, पिक्चरच्या गाण्याची चाल आहे हे मला माहीत नाही ग. मग मी आपलं ते भजन ऐकवलं माझ्या बहिणीला आणि मग तिला सांगितलं की ते फार छान वाटलं मला भजन, तू रेकॉर्ड करून पाठव. मग तिने मला सांगितलं हे पिक्चरचं गाणं. म्हटलं नको, म्हटलं जाऊ देत. ज्याला कोणाला माहीत नाही ना, नाही पण ज्याला हे नाही समजणार ना भजन, त्याला ते पिक्चरचं गाणंच ऐकू येणार ना. आता तुम्ही पिक्चरचं गाणं ऐकू नका बरं का, मी ते म्हणते 2 लाईन. एवढं मस्त आहे ना भजन ते. क्या कहूँ कौन सी दौलत है गुरु, क्या कहूँ कौन सी दौलत है गुरु, मेरा जीवन मेरी दुनिया मेरी जन्नत है गुरु. एवढं सुंदर आहे ना, मला फार छान वाटलं ते ऐकल्यावर. पण ते पिक्चरचं आहे का चाल म्हणल्यावर माहित नाही ना. गुड, मग म्हणूनच तिला सांगितलं मी रेकॉर्ड करून दे. चालच की. बरं, कशासाठी मला सांगायचं होतं, जर तुम्ही ते पिक्चरचं गाणं म्हणलं त्यावेळेस, मी भजन म्हणलं आणि त्यावेळेस तुम्ही त्याच चालीतलं पिक्चरचं गाणं म्हणलं ना, तर ज्ञानावरणाचा भयंकर बंद होतो तेवढ्याच समयात. म्हणजे असंच नाही की भजन म्हणताना ते म्हटलं तर असं नाही, इतर वेळेस सुद्धा तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या द्वारे जेव्हा असा उपयोग करता ना, भोगासाठी काय तुमच्या पिक्चरचे गाणं म्हणायला, ऐकायला वगैरे, सगळीकडे तुमचे ज्ञान वाया घालवताय का नाही तुम्ही. म्हणजे अनेक प्रकाराने ज्ञानावरण बांधतोय आपण. मग काय म्हणायचं आता आजपासून आपण ठरवा. पण त्याचं काहीतरी होतच ना ज्ञानावर संक्रमण. कुठल्या प्रकारे होतो आपले संक्रमण जे 4-5 प्रकारचे. हो की, पण काय करायचं संक्रमण करून. पिक्चर म्हणायचं म्हणायला मला का काय. मी आपलं ते गाणं म्हणू नका म्हणाले तर तुम्ही आपलं संक्रमण सांगायला लागले. म्हणजे ज्ञानाचा उपयोग आपल्यासाठी करा. जेवढं बाहेर जाणार तेवढं आपल्यावर आपण आवरण वाढवतो, केवळ ज्ञानापासून दूर जातो. म्हणून स्वतःला जाणा. उलट त्या पिक्चरच्या गाण्यांमधून सुद्धा तुम्हाला आत्म्याकडे यायची कला यायला पाहिजे. जसं
आम्ही ह्याच्यात गेलो होतो कुठं जाऊ देत, काय तर दुसरंच सांगायला लागली असं. एका महाराजांच्या म्हणजे प्रवासात यात्रेत असताना एका महाराजांचा आहार झाला आणि तिथं सगळेजण भजन म्हणत होते. भजन इन द सेन्स पिक्चरचं गाणं म्हणत होते ते. कुठलं? ओ पालनहारे निर्घृणो न्यारे. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं गुरु तुम्ही आहेत आमचे पालनहारे, आणि आमची बुद्धी कुठं गेली? पिक्चरचं गाणे होते माहिती आहे का? तुम्ही आपलं अस्पर्शी आहे ना म्हणून. मी तेव्हा नव्हते ना अस्पर्शी म्हणून सांगायला लागले, हे पिक्चरचं गाणं का म्हणायला लागले. मग त्यांना नंतर समजलं मला यांनी भक्ती करायला लागले. म्हणजे आपल्याला उलट त्या शब्दातून सुद्धा आपल्याकडे यायला पाहिजे. असं भाव असेल तर कर्मबंध तुटणार. ओम जाणा. ज्ञानाच्या सूक्ष्मतेला जाणा, ज्ञानाच्या अपार शक्तीला जाणा. असा मी स्वयं केवल ज्ञान स्वरूप आहे जाणा. परिपूर्ण ज्ञानी आहे जाणा. या ज्ञानामध्ये स्वभावामध्ये किंचितही बाधा नाही, आवरण नाही, दोष नाहीत. स्वच्छ शुद्ध ज्ञान स्वभाव जाणा. अनंत ज्ञान स्वरूपोहम सिद्धोहम. ओम विसर्जन.